श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार का? अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होणार का? करिअरमध्ये नवीन संधी मिळेल की स्पर्धा वाढेल? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की मनात संभ्रम निर्माण होईल? चला जाणून घेऊया हा आठवडा मिथुन राशीसाठी नेमका कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्साह, नवीन विचार आणि काही महत्त्वाच्या बदलांचा संकेत देणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या मनात अनेक नवीन योजना तयार होतील आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्याची उर्मीही वाढेल. ग्रहस्थिती तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेल, पण त्याचवेळी निर्णय घेताना गोंधळ देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून करणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर अधिक पडेल, त्यामुळे योग्य शब्दांचा वापर केल्यास अनेक कामे सहज पूर्ण होतील. काही जुने प्रश्न किंवा अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मित्र, सहकारी आणि कुटुंबियांकडून चांगला पाठिंबा मिळेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला नवीन संधी ओळखण्याची, नात्यांना जपण्याची आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देणारा ठरेल. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना आणि काम करण्याची पद्धत वरिष्ठांना प्रभावित करू शकते. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण नंतर त्यातूनच तुमची प्रगती होईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काही चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र घाईघाईत निर्णय घेऊ नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहक वाढ आणि नवीन संपर्क लाभदायक ठरू शकतात. मार्केटिंग, मीडिया, लेखन किंवा कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष फायदेशीर राहील. कामात सातत्य ठेवले तर या आठवड्यात एखादी मोठी संधी तुमच्या आयुष्याला नवे वळण देऊ शकते. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. उत्पन्न वाढण्याचे संकेत असले तरी खर्च देखील वाढू शकतो. घरातील गरजा, प्रवास किंवा स्वतःच्या आवडीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळू शकतो, पण नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोणावरही अंधविश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. अचानक एखादी आर्थिक संधी मिळू शकते, जी पुढील काळात फायदेशीर ठरेल. या आठवड्यात पैशांचा योग्य वापर आणि बचतीवर लक्ष केंद्रित केल्यास आर्थिक स्थिरता टिकवून ठेवता येईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे नात्यांमध्ये जवळीक वाढेल. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकतो. भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी संवाद वाढेल. घरात एखादी शुभ बातमी मिळू शकते, ज्यामुळे सर्वांचे मन आनंदी होईल. मात्र छोट्या गोष्टींवरून हट्टीपणा टाळा, अन्यथा वाद निर्माण होऊ शकतो. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन या आठवड्यात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा रोमॅन्टिक ठरू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन ओळख आकर्षित करू शकते. जुन्या गैरसमजांवर चर्चा होऊन नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांमुळे नात्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन शिकण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी वेळेचे नियोजन व्यवस्थित करावे. अभ्यासात कंटाळा किंवा आळस येऊ शकतो, पण सातत्य ठेवल्यास यश मिळेल. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःवर विश्वास हेच या आठवड्यात तुमचे यशाचे गमक ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मानसिक शांततेची गरज अधिक जाणवेल. ध्यान, प्रार्थना किंवा जप यामुळे मन स्थिर राहील. काही वेळ स्वतःसाठी काढल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतःच मिळतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. सकारात्मक विचार आणि चांगली संगत तुमच्या मनाला ऊर्जा देईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुम्हाला अंतर्मनाशी जोडणारा ठरेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत छोटा प्रवास होऊ शकतो. प्रवासातून नवीन लोकांशी ओळखी होतील आणि काही महत्त्वाचे अनुभव मिळतील. वाहन चालवताना काळजी घ्या आणि वेळेचे नियोजन व्यवस्थित करा. प्रवासादरम्यान एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन ठिकाणी जाण्यामुळे मन प्रसन्न आणि ताजेतवाने राहील. उपाय. बुधवारी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन दुर्वा अर्पण करा. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी गणेश स्तवन करावे. गरजूंना हिरव्या मूग डाळीचे दान करणे शुभ ठरेल. एकूण हा आठवडा मिथुन राशीसाठी नवीन ऊर्जा, सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.
करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील, पण योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असेल. आर्थिक बाबतीत संतुलन राखणे गरजेचे राहील. प्रेम, कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा ठेवल्यास आनंद वाढेल. विद्यार्थ्यांनी मेहनत आणि सातत्य कायम ठेवावे. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांती मिळेल. मिथुन राशीसाठी हा आठवडा विचारांना नवी दिशा देणारा आणि आयुष्यात हलकेच सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या मनात अनेक योजना आणि स्वप्ने आकार घेतील. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडू शकतात, पण त्या अनुभवातून तुम्हाला पुढचा योग्य मार्ग सापडेल. कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य लोकांना प्रभावित करेल. अनेक दिवसांपासून थांबलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत थोडे चढउतार जाणवतील, पण योग्य नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. नातेसंबंधांमध्ये हा आठवडा अधिक जवळीक निर्माण करणारा ठरेल. कुटुंब, मित्र आणि जोडीदार यांच्यासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक आनंद देईल. काही क्षण भावनिक असतील तर काही क्षण तुम्हाला नवीन प्रेरणा देतील. विद्यार्थी आणि मेहनत करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल: सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते. आध्यात्मिकदृष्ट्या मन शांत ठेवणे आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवेल. प्रत्येक संधीचा योग्य फायदा घेतला तर पुढील काळात मोठी प्रगती तुमची वाट पाहत आहे. धन्यवाद.